मित्र हो, दररोज सकाळ दुपार संध्याकाळ जेवण झाल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे बसण्याचा जर सराव तुम्ही केला तर तुमच्या मनाला आणि शरीराला याचे तब्बल 12 शास्त्रोक्त फायदे होणार आहेत। ते देखील फुकटामध्ये, फ्रीमध्ये, कुठलाही एक नया रुपया खर्च न करता, घरी बसल्या बसल्या, कुठल्याही क्लासला किंवा जिमला न जाता तुम्हाला हे सगळे फायदे मिळणार आहेत। कुठल्याही त्रासाशिवाय, वेदनेशिवाय, विशेष प्रयत्न किंवा कष्टाशिवाय तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही लहान असू द्या, प्रौढ असू द्या किंवा वयस्क असू द्या, तुम्हाला जर कुठल्या औषध गोळ्या चालू असतील तर त्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करण्यासाठी देखील याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। हे आसन कोणी करायचे, कोणी नाही करायचे, किती वेळ बसायचे, कशा पद्धतीने बसायचे, कोणी नाही करायचंय, याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे। अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत या आसनाचे आपल्या शरीराला आणि मनाला होणारे तब्बल 12 शास्त्रोक्त फायदे। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी। पचनशक्तीचं आरोग्य आपल्या शरीराच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। त्याचं कारण असं की आपण खाल्लेल्या अन्नातील सर्व पोषक घटक, प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल किंवा विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, खनिज असतील, जीवनसत्व असतील, ही सगळी आपल्या शरीराला जर लागू व्हायची असतील, त्याचं पोषण आपल्या शरीराला मिळायचं असेल तर आपली पचनशक्ती चांगली असणं अत्यंत गरजेचं असतं। आणि नेमकं हे आसन आपल्याला पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतं, कारण अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्या पोटामध्ये असणाऱ्या सगळ्या अवयवांचा रक्तपुरवठा सुधारतो, रक्ताभिसरण सुधारतं। मग लिव्हर असेल, पॅन्क्रियाज असेल, स्प्लीन असेल किंवा लहान आतडं, मोठं आतडं, स्टमक म्हणजे जठर असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या ज्या मांसपेशी आहेत त्यांच्या तिथला रक्तपुरवठा सुधारतो आणि त्याच्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नातला अक्षरशः कण ना कण पचतो। त्यामुळे जर तुम्हाला पचनशक्तीच्या संबंधित कुठले आजार असतील, जसे की पोटगच्च होणं, डंबारणं, करपट ढेकरा येणं, आंबट ढेकरा येणं, गुळण्या येणं, ऍसिडिटी होणं, छातीमध्ये किंवा पोटामध्ये भडभड करणं, जळजळ करणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, बद्धकोष्ठता होणं आणि अपचनाचे जे काही त्रास असतील ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे। यासोबतच अल्सर सारख्या आजारापासून देखील बचाव होण्यासाठी आपल्याला याच्यामुळे मदत होणार आहे। नंबर दुसरा फायदा आपल्याला होणार आहे या आसनाचा, जर तुमच्या शरीराच्या खालच्या भागामध्ये, पोटापासून, बेंबीपासून खालच्या भागामध्ये, पाय असतील, मांड्या असतील, पिंढऱ्या असतील, याच्यामध्ये जर वात निर्माण झाला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या या खालच्या भागामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, तुमची पाठ दुखत असेल, कंबर दुखत असतील, सीट ढोपर दुखत असतील, मांड्या, गुडघे किंवा पिंढऱ्या, पोटऱ्या दुखत असतील, तर त्या देखील चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे। यासोबतच तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत असाल, पाय लोंबकळत असतील, उभा राहून काम करत असाल, चालण्या फिरण्याचं काम करत असाल किंवा जास्तीचा प्रवास तुम्ही दिवसभर करत असाल, याच्यामुळे तुमच्या पायावरती जो काही ताण येणार आहे, लोड येणार आहे, दिवसभर एकाच ठिकाणी उभा राहिल्यामुळे तुमच्या पायाच्या तिथला जो रक्ताभिसरण मंदावलेला आहे ते देखील चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्याच्यासाठी, तिथून ते चांगलं सर्क्युलेट होण्याच्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे। त्याचा परिणाम म्हणून या सगळ्या वेदना, हा त्रास, हे दुखणं कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। नंबर तिसरा फायदा होणार आहे, तुमची मान, पाठ, कंबर सरळ एका रेषेमध्ये राहण्यासाठी मदत होणार आहे। तुमच्या मणक्याची रचना व्यवस्थित राहण्यासाठी मदत होणार आहे, कारण दिवसभर आपण कुठल्याही पोझिशनला बसतो, कुठल्याही पोझिशनला उभं राहतो, कसंही पडतो किंवा जास्तीची टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो, याच्यामुळं किंवा लॅपटॉप बघतो, कॉम्प्युटरवरती काम करतो, याच्यामुळे आपल्या शरीराची मणक्याची पोझिशन कुठेतरी बिघडण्याची शक्यता असते आणि त्याच्या संबंधित आजार होण्याची शक्यता आपल्याला असते, जसे की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, स्पॉन्डिलायटिस असेल किंवा मणक्याच्या कुठल्याही त्रासापासून आपला बचाव जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर नियमितपणे या आसनाचा सराव तुम्ही केल्यानं याच्यापासून तुमचा बचाव 100% होणार आहे। एकूणच तुमच्या शरीराचा जो बांधा आहे तो डौलदार दिसणार आहे, तो दिमागदार दिसणार आहे।
नंबर 4, या आसनामुळे तुमच्या मांडीच्या पाठीमागच्या, मांडीच्या पुढच्या बाजूच्या, सीटच्या आणि गुडघ्याच्या आजूबाजूच्या पिंडरीच्या ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे। नंबर 5, याच्यामुळे तुमचं ओटीपोट आणि पेल्विक एरिया जो आहे, म्हणजे इथला जो भाग आहे खालचा, तिथं असणारे सगळे अवयव, तिथं असणाऱ्या सगळ्या मांसपेशी ज्या आहेत तिथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारणार आहे आणि तिथलं रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तिथल्या सगळ्या अवयवांचं आरोग्य चांगलं होऊन ते आजारी पडण्यापासून बचाव होणार आहे। नंबर 6, जर तुम्हाला खाली मांडी घालून बसता येत नसेल, बसल्यानंतर खूप कळ लागत असेल, तीव्र वेदना होत असतील, गुडघ्याचा सांधा, घोट्याचा सांधा किंवा तुमच्या या कमरेच्या खोब्याचा सांधा जर खूप दुखत असेल, तिथे एक आखड आलेली असेल, तर ती देखील निघून जाण्यासाठी तिथं असणारे टेंडॉन, तिथं असणारे जे धागेदोरे आहेत, तिथं असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, हाडं आहेत, सांध्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे, तिथलं जे वंगण आहे ते चांगल्या प्रकारे राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी मदत होऊन तिथली लवचिकता सुधारणार आहे, फ्लेक्सिबिलिटी येणार आहे आणि त्याच्या आजारापासून देखील तुमचा बचाव होणार आहे। नंबर 7, हे आसन नियमित केल्यानं तुमचा बीपी देखील कंट्रोल राहण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमची शुगर देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे। त्याचं कारण असं आहे की याच्यामुळं तुमच्या शरीरावर आलेला जो ताण आहे तो ताण कित्येक पटीनं कमी होणार आहे। फक्त शरीरावरचाच नाही तर मनावरचा देखील ताण कमी होणार आहे। याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचा ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, बीपी वाढलेला असेल तर तो देखील कमी होऊन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे। नंबर 8, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी याच्यामुळे फुकटात मदत होणार आहे। जर तुम्हाला जास्तीचा ताणतणाव येत असेल, स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, काळजी असेल, भीती असेल, मनामध्ये अतिविचार तुमच्या मनामध्ये येत असतील, तुमचं शरीर किंवा मन खूप जास्त चंचल असेल, एकाग्रता होत नसेल, लक्ष केंद्रित होत नसेल, सतत काहीतरी विचारांचा गोंधळ तुमच्या मनामध्ये होत असेल, कन्फ्युजन होत असेल, लक्षात व्यवस्थित राहत नसेल, तर याच्यामुळे देखील तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे। लक्षात घ्या, याच्या मागे शास्त्र आहे, या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत आणि ही सगळी माहिती तुम्हाला कोणी इतक्या तळमळीनं, पोटतिडकीनं, प्रामाणिकपणे, शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार नाही। मी मात्र तुमच्या प्रेमापोटी हे सांगत असतो, कारण माझी तीव्र इच्छा असते की माझा समाज, माझ्या आजूबाजूचे लोक निरोगी राहावे, तेही नैसर्गिकरित्या। म्हणून हा सगळा अट्टहास मी करत असतो। यासोबतच तुमच्या मेंदूला नैसर्गिकरित्या शांत करण्याची ताकद या आसनामध्ये आहे। 9वा महत्वाचा फायदा आहे, जर तुम्हाला लघवी किंवा मूत्रमार्गाचा कुठलाही आजार असेल, किडनी स्टोन होत असतील, मूत्रमार्गाचा संसर्ग वारंवार होत असेल, प्रोस्टेट ग्रंथीसारखा आजार असेल, लघवीमध्ये काही अडथळे येत असतील, लघवी व्यवस्थित होत नसेल, कंट्रोल व्यवस्थित होत नसेल, तर अशा वेळी देखील या आसनामुळे तुम्हाला 100% नैसर्गिक फायदा होणार आहे। 10वा महत्वाचा फायदा आहे, जर तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या गर्भाशयाचं, अंडाशयाचं आरोग्य चांगलं राहणार आहे, प्रजनन संस्था तुमची व्यवस्थित राहण्यासाठी मदत होणार आहे। तुम्हाला वंध्यत्व असेल, गर्भ राहण्यासाठी काही अडचण येत असेल तर तिथे देखील फायदा होऊ शकतो। मासिक पाळीच्या तक्रारी तुम्हाला जर सतावत असतील, मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखत असेल, अंगावरून जास्तीचा रक्तस्राव जात असेल किंवा अनियमित मासिक पाळी येत असेल, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, कधी 2-2 महिन्यांनी येत असेल, तर अशा वेळी देखील तिथल्या सगळ्या अवयवांचं रक्ताभिसरण सुधारून त्याचं चांगलं पोषण होऊन तिथं चांगला हार्मोनल बॅलन्स राहून तुमच्या ह्या सगळ्या मासिक पाळीच्या संबंधित असणाऱ्या समस्या कमी होण्यासाठी देखील नैसर्गिक मदत होणार आहे। नंबर 11, या आसनामुळे तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारणार आहे आणि मेटाबॉलिझम सुधारणं म्हणजे तुमचं वजन नियंत्रित राहणं, म्हणजे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन होऊन त्याचा वापर शरीरामध्ये चांगल्या प्रकारे करून घेणं, ते तिथं चरबीच्या स्वरूपामध्ये जास्त साठवून राहू नये यासाठी मेटाबॉलिझम महत्वाचं असतं आणि नेमकं हे मेटाबॉलिझम सुधारून वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी, मांडी किंवा सीटचा आकार कमी करण्यासाठी देखील हे आसन आपल्याला मदत करणार आहे। आणि नंबर 12, हृदयाच्या आरोग्यासाठी हे आसन नंबर 1 काम करणार आहे। त्याचं कारण असं की आपल्या पायामध्ये, खास करून पोटऱ्यामध्ये सोलियस नावाची मसल असते, मांसपेशी असते, ज्याला आपण आपल्या शरीराचं दुसरं हृदय म्हणतो। दिवसभर एकाच ठिकाणी उभं राहून आपल्या पायाच्या रक्तप्रवाहाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जावं लागतं आणि त्यावेळी कुठेतरी कमकुवतपणा, अशक्तपणा पायाच्या नसांमध्ये, ब्लड वेसलमध्ये, रक्तवाहिन्यामध्ये येऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीराच्या खालच्या भागातलं रक्त हृदयाकडे व्यवस्थित जात नाही। अशा वेळी या आसनामुळे तुम्हाला ते सोलियस नावाचं सेकंड हार्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी, पायाकडे साचलेला रक्तप्रवाह परत हृदयाकडे जाण्यासाठी अतिशय चांगली मदत होणार आहे। आणि जेव्हा या पायाकडचा रक्तप्रवाह पुरवठा पूर्णपणे हृदयाकडे जातो तेव्हा हृदय देखील चांगलं काम करतं आणि संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्यासाठी
होण्यासाठी मदत होते। यासोबतच अशा प्रकारे बसल्यानं तुमच्या रक्ताच्या गाठी होण्यापासून, गुठळ्या होण्यापासून बचाव होतो आणि त्याचा परिणाम म्हणून हृदयविकाराचा झटका देखील कित्येक पटीने कमी होण्यासाठी मदत होते, असा देखील अभ्यास आहे, शास्त्र आहे। तर नक्कीच मित्र हो, हे 12 शास्त्रोक्त फायदे तुम्हाला जर फुकटात घ्यायचे असतील तर मी सांगितल्याप्रमाणे हे आसन दररोज 3 टाइम जेवण झाल्यानंतर किमान फक्त 5 मिनिट करा। जर तुम्हाला जास्तीचं करायचं असेल 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिटापर्यंत देखील हे आसन तुम्ही करू शकता। मात्र सुरुवात तुम्हाला 2 मिनिटापासून 3 मिनिटापासून करायची आहे। हळूहळू त्याचं प्रमाण आणि वेळ वाढवायची आहे। हे एकमेव असं आसन आहे जे जेवण झाल्यानंतर आपण 100% करू शकतो। याला कुठेही काही इन्स्ट्रुमेंटची गरज नाही किंवा कशाची गरज नाही। जिथं जागा मिळेल तिथं तुम्हाला बसायचंय, फक्त तुम्हाला बसण्यासाठी एक कुशन लागणार आहे जेणेकरून तुम्हाला ते पायाला किंवा घोट्याला रुतणार नाही। आणि अजून एक, जर तुम्हाला हे आसन करत असताना गुडघेदुखीचा किंवा सयाटिकाचा आजार असेल तर अशा वेळी देखील कसं करायचंय याच्याबद्दल देखील तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे आसन चांगल्या प्रकारे करता येईल, याचे फायदे करून घेता येईल। चला तर आता पाहूया हे आसन नेमकं कसं करायचंय, याची पोझिशन कशी घ्यायची आहे आणि हे आसन सोडायचंय कसं हे देखील तुम्हाला सांगणार आहे। नीट लक्षपूर्वक ऐकायचे, काळजीपूर्वक लक्षात ऐकायचे। नाही ऐकलं तर तुम्हाला ह्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसेल। अशा प्रकारे तुम्हाला मॅट टाकायचे किंवा खाली काहीतरी कुशन टाकायचे। तुम्ही सतरंजीची घडी करून घेऊ शकता किंवा चादरीची घडी किंवा अजून काही मऊ जे असेल तुमच्या घरामध्ये त्याची घडी करून घेऊ शकता तुम्ही। तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे सगळ्यात सुरुवातीला पाय पसरून तुम्हाला बसायचं आहे। थोडंसं मसाज तुमच्या या पायाला, गुडघ्याला, मांडीला करायचे आहे, घोट्याला करायचे आहे, पंजाला करायचे आहे, जेणेकरून खूप चांगल्या प्रकारे हे आसन तुम्हाला करता येईल। दुखणार नाही तुम्हाला हे अशा प्रकारे मसाज केल्यामुळे। खालून वर, वरून खाली अशा प्रकारे किंवा गोलाकार मसाज तुम्हाला करायचे आहे। जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला हे करायचंय आणि हे आसन केल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपण जी शतपावली करतो ना, 100 पावलं चालणं, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदा होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, हे आसन अत्यंत महत्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक पाय काय करायचं, अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि पाठीमागं असा टाकायचा आहे पालता आणि तुमचे पंजे ते आकाशाकडे गेले पाहिजेत, हे अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पायावरती व्हायचंय आणि दुसरा पाय सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे दुमडायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे दुमडलेला आहे, हे बघा, हे बघा। हे अशा प्रकारे मी गुडघ्यावरती उभं राहून तुम्हाला दाखवतो। हे पाय तुम्हाला असे करायचे, पायाची बोटे एकमेकाला टच झाली पाहिजे आणि इथे एक थोडासा खड्डा झालाय तुमच्या टाचेच्या मध्ये, दोन्ही टाचेच्या मध्ये। या खड्ड्यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचंय, नितंब ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे तुम्ही नितंब इथं ठेवलेलं आहे मी। असं ठेवल्यानंतर यामुळं तुमच्या या पाठीचा कणा एकदम एका सरळ रेषेमध्ये राहणार आहे, एकदम डौलदार पद्धतीने राहणार आहे। आणि तुम्हाला आता हे लक्षात आलं तुम्हाला, मी आता सरळ अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल असं होतोय, ही पोझिशन आहे। आणि हात जे आहेत, तुमच्या हाताचे जे तळवे आहेत, ते तळवे तुम्हाला काय करायचे आहेत, तुमच्या मांड्यावरती ठेवायचे, गुडघ्यावरती। नजर समोर ठेवायची आहे, डोकं सरळ ठेवायचं आहे, तीक्ष्ण चेहऱ्यावरती आत्मविश्वास असला पाहिजे, डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे खूप चांगल्या प्रकारे, अशा पद्धतीनं। व्हेरी गुड, खूप छान। याचा अतिशय चांगला फायदा तुमच्या या भागाचं, असं बसल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला या पायामध्ये मुंग्या येतील। मुंग्या येतील याचा अर्थ असा आहे की पायाकडचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि तो झालेला रक्तपुरवठा जास्तीचा कुठे येणार आहे, तुमच्या पोटाच्या भागामध्ये येणार आहे, पोटाच्या अवयवांमध्ये येणार आहे, जो की आपल्या खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी अत्यंत महत्वाचं आहे। हेच याच्या मागचं शास्त्र आहे, हेच याच्या मागचं गमक आहे। म्हणून तुम्हाला हे कंपल्सरी करायचंय फुकटात फायदे घेण्यासाठी। अशा प्रकारे तुम्हाला बसायचे। तुम्ही सुरुवातीला 2 मिनिट बसा, त्याच्यानंतर 3 मिनिट, त्याच्यानंतर 5, 7, 10 मिनिट, 15 मिनिट, अशा प्रकारे अर्धा तासापर्यंत या आसनामध्ये तुम्ही सहजपणे बसू शकता। आता काही लोकांना वज्रासनात बसता येत नाही, मग काय करायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। सियाटिका आजार असेल किंवा खूप कळ लागत असेल, पाय दुखत असतील, पायाला गोळे येत असतील, तर अशा वेळी त्या लोकांनी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, खाली जे कुशन आहे ते चांगलं असलं पाहिजे, रुतणार नाही, तुम्हाला कम्फर्ट
वाटेल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे, निवांतपणे बसायचं आहे. राम कृष्ण हरी देखील तुम्ही म्हणू शकता. आता बरेच जण म्हणतात डॉक्टर तुम्ही राम कृष्ण हरीच का बरं म्हणता, तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार करता का? असं अजिबात नाही. मी सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे. मी डॉक्टर आहे. मी कधीही कुठल्याही जातीबरोबर भेदभाव अजिबात करत नाही. मी फक्त माणुसकी मानतो. हे तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालंच असेल. परंतु काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत की तुम्ही डॉक्टर काहीतरी हिंदू धर्माचा प्रचार करता. असा नाही. मी जन्मानं हिंदू आहे, त्याच्यामुळे माझ्या तोंडामध्ये माझ्या घरामध्ये लहानपणापासून रामकृष्ण हरी हा शब्द येतो. जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही बिनशक्त बिस्मिल्ला म्हणू शकता. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुम्ही जीसस म्हणू शकता, हो माय गॉड म्हणू शकता, किंवा अजून काही तुमच्या गुरुचं, तुमच्या देवाचं, तुमच्या एखाद्या संताचं नाव तुम्ही घेऊ शकता. श्री संत नामदेव म्हणू शकता, संत रोहिदास म्हणू शकता, संत चोखामेळा, संत गोरोबा, काही तुम्हाला म्हणायचे ते म्हणू शकता. फक्त आपल्याला वेदना कमी होण्यासाठी मदत होते. कारण जेव्हा आपण आपल्या संताचे, आपल्या गुरुचे, आपल्या देवाचे नाव घेतो तेव्हा आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. ही त्याच्या मागची भावना आहे. बाकी दुसरा काही हेतू याच्यामध्ये प्रचार किंवा प्रसार करण्याचा अजिबात नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी मी म्हणणार आहे. मला जे काही म्हणायचंय तुम्ही म्हणू शकता. डोळे बंद केलेले आहेत. माझं सगळं लक्ष मी 2 डोळ्याच्या भोवयाच्या मध्ये ठेवणार आहे आणि सोबतच माझं लक्ष मी माझ्या श्वासावर देखील केंद्रित करणार आहे. नॉर्मल श्वास घेऊ शकता किंवा लांब श्वास घेऊन हळूहळू लांब सोडू देखील शकता. अशा प्रकारे तुम्हाला बसायचे. मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार हे करू शकता. आता हे आसन सोडायचं कसं ते बघा. तुम्हाला आता हळूहळू काय करायचं आहे, अशा प्रकारे उठून उभं राहायचं आहे गुडघ्यावरती आणि अशा पद्धतीनं पोझिशन घ्यायची आहे. ही पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाय सरळ करायचे किंवा हलवायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून आतापर्यंत तुम्ही जे प्रेशर देऊन बसलेला होता ते थोडंसं रिलॅक्स होईल. तिथलं रक्ताभिसरण जे मंदावलं होतं पायाचं ते सुरळीत होण्यासाठी मदत होईल. पायाला आलेला गोळा, वेदना कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. परत तुम्हाला वज्रासनामध्ये जायचं आहे. थोड्या वेळासाठी एक 5-6 सेकंद याच्यावरती परत बसा आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचा डावा पाय काढून तुम्ही सरळ अशा पद्धतीने ठेवा. हात त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीवरती टाकायचे आणि सीट वर उचलून तुमचा हा जो पाय आहे तो देखील तुम्हाला सरळ करायचा आहे. हे अशा प्रकारे सरळ केल्यानंतर तुम्ही हे अशा प्रकारे ह्याला मसाज करायची आहे. परत ज्या सुरुवातीला जशी आपण मसाज केली होती तशा पद्धतीनं मसाज करायची. आता ज्या लोकांचे गुडघे दुखतात किंवा ज्यांना सियाटिकाचा त्रास आहे किंवा ज्यांना बसल्यानंतर जास्त वेळ इथं कळ लागते किंवा दुखतं अशा लोकांनी काय करायचंय, त्याच्यासाठी सोपी आयडिया आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे उशी किंवा कुशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे कुशन तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे मी हे कुशन आहे, उशी आहे, मी पहिल्याच पोझिशन मध्ये बसणार आहे आणि इथं जे आहे तुमच्या पोटऱ्या आणि मांडी याच्यामध्ये ही उशी अशा प्रकारे ठेवायची आहे आणि तुम्हाला सावकाश बसायचं आहे. खूप चांगलं कुशन तुम्हाला मिळणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या गुडघ्यावर आलेला जो ताण आहे तो कित्येक पटीनं कमी होणार आहे. गुडघे जास्त फोल्ड होण्यापासून याच्यामुळे बचाव होणार आहे. एवढं एक उशी घेऊन सुद्धा तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही अजून थोडंसं उंच तुमच्या कम्फर्टनुसार करू शकता. हे बघा, हे अशा प्रकारे हे घेऊन सुद्धा अजून थोडंसं वाटत असेल तुम्हाला तर अजून तुम्ही कुशन घेऊ शकता आणि आरामशीर राम कृष्ण हरी म्हणत तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट सहजपणे बसू शकता. आपल्याला फक्त हेतू साध्य करायचा आहे. मगाशी सांगितलेले सगळे 12 फायदे आपल्याला फुकटात करून घ्यायचे आहेत. ते फक्त आपल्याला करायचंय आणि काय करता येईल याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यासोबत जर तुमचे गुडघे दुखत असतील, पायाला गोळे येत असतील तर याच्यासाठी देखील आपण खूप चांगले शास्त्रोक्त व्हिडिओ बनवले. त्या व्हिडिओचा खूप जणांना त्यांची गुडघेदुखी, मांड्यादुखी कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा झालेला आहे. हे आसन कुणी करू नये ज्या लोकांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, गुडघ्यावरती सूज आलेली आहे, लालपणा आलेला आहे, गुडघा गरम लागतो किंवा अजून तीव्र स्वरूपाच्या वेदना पायामध्ये असतील, पायावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूज असेल तर अशा वेळी अशा लोकांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला हे वज्रासन करण्याच्या आधी आवर्जून करून घ्या. जर तुम्हाला कुठला मणक्याचा स्लिप डिस्कचा किंवा अजून कुठला काय गंभीर स्वरूपाचा आजार असेल किंवा तीव्र स्वरूपाचा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, व्हेरिकोज अल्सर्स असतील, पायावरती नसा खूप फुटल्या असतील, अशा वेळी देखील
देखील तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हे आसन करण्याच्या अगोदर आवर्जून घ्यायचा आहे. मित्र हो, या आसनाचं नाव काय आहे, हे आसन तुम्ही करता का, करता तर किती वेळ करता, याचे तुम्हाला काय काय फायदे झाले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हे व्हिडिओ करत असतो. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला अजून जास्त प्रेरणा मिळते, आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं. यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या आसनाचे फुकटात फायदे घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.